हॅलो फ्रेंड्स, आज आपण झुमका या डिझाईनचा 9वा प्रकार बघणार आहोत. तर सुरू करूयात. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं की मोठ्या आकाराचे झुमका ही डिझाईन बघितली होती, तसेच आपण आता स्मॉल झुमका ही डिझाईन बघणार आहोत. तर सुरू करूयात. सर्वात आधी एक लाईन टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्या लाईनला मोठा, छोटा, त्यापेक्षा छोटा असे 5 ते 6 डॉट्स देऊन घ्यायचे. त्यानंतर क्रॉस लाईन टाकून घ्यायच्या 2 आणि तो पूर्ण आकार फिल करायचा आहे. तो ट्रायंगल, त्या ट्रायंगलच्या लगतच खाली आपल्याला एक आउटर लाईन टाकून घ्यायची आहे आणि त्यालाच आपल्याला एक स्मॉल स्कल्प्ट लाईन टाकून घ्यायची. त्या लाईनला लागूनच आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे. तर हा होता आपला स्मॉल झुमकाचा पहिला प्रकार. त्याच पद्धतीने इथं 2 वेगवेगळे झुमके काढून दाखवते मी तुम्हाला. इथं आपण जे डॉट्स दिलेत ते एकसारखे डॉट्स आहेत, कमी जास्त नाही आहेत. तर हा होता आजचा आपला दुसरा झुमक्याचा प्रकार. तर हा होता आपला मिनी झुमकाचा तिसरा प्रकार. तुम्ही कानातले घेता तेव्हा तुम्हाला डबल झुमका हे कानातल्याचा प्रकार माहीत असेल, तर आपण आता तिचं डिझाईन बघणार आहोत. सर्वात आधी एक लाईन टाकून घ्यायची. त्याला विशिष्ट अंतरावर 3 ते 4 डॉट्स टाकून घ्यायचे एकसारखे. त्यानंतर त्याच लाईन लगत डीप यू आकार काढून घ्यायचा आपल्याला. त्यामध्ये एक डीप हाफ सर्कल काढून घ्यायचं आहे नाजूक. त्यालाच 2 स्कल्प्टच्या लाईन टाकून घेत आहोत आपण. तर एका विशिष्ट अंतरावर आपण एक लाईन टाकून त्याला दोन्ही साईडने स्टॉक्स टाकून घेत आहोत. 2 स्टॉक्स मी उलट्या आकारात टाकून घेतलेत. तुम्ही सरळ देखील टाकू शकता. नंतर एक ब्रॉड आउटलाईन टाकून त्याला 2 सिंपल आउटलाईन टाकून घ्यायच्यात आणि त्यावर देखील एक स्कल्प्टची लाईन देऊन डॉट्स टाकून घ्यायच्यात. डबल झुमका म्हणजे सर्वात आधी ही लाईन पण एक ब्रॉड करून घेते. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आउटर लाईन टाकताना वरचा भाग हा थोडासा ब्रॉड आणि खालचा भाग हा नाजूक फिल करायचा आहे, जेणेकरून आपल्या झुमक्याचा आकार उठून दिसतो. तर मी सांगत होते डबल झुमका म्हणजे आधी नॉर्मल झुमका काढून त्याच्याच खाली आपल्याला एक स्मॉल झुमका घ्यायचा आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता. जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मोठा झुमका काढायला शिकवला होता, तोच मोठा झुमका आपण इथं घेतला आहे आणि हे जे मिनी झुमका आहे तो आपल्याला त्या खाली टाकायचा आहे. झुमका ही डिझाईन देखील ब्रायडल डिझाईनमध्ये यूज केली जाते. तर हा होता आपला डबल झुमकाचा पहिला प्रकार. इकडे पण आपण डबल झुमक्याचा अजून एक प्रकार बघणार आहोत. सर्वात आधी आपल्याला एक डीप हाफ सर्कल काढून घ्यायचा आहे. त्याला 2 स्कल्प्टच्या लाईन टाकून घ्यायच्यात. हे पुन्हा सांगते, स्कल्प्स काढताना आपल्याला नाजूक हाताने स्कल्प्स काढायचे आहेत. तिथे जास्त कोण प्रेस करायचं नाही आहे.
जेणेकरून आपली डिझाईनमधली फिनिशिंग मेंटेन राहते. 2 स्कल्प्सचा लाईन टाकून झाल्यानंतर आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे. आता डॉट्स द्यायची ही सुद्धा एक पद्धत आहे. आधी समांतर आपल्याला एका समोर एक डॉट्स देऊन घ्यायचे चारी बाजूनी, जेणेकरून आपल्या डॉट्स चिकटणार नाही. त्यानंतर मध्यभागी प्रत्येक 2 डॉट्सच्या मध्यभागी आणखी 2 डॉट्स देऊन द्यायचे, जेणेकरून आपला डॉट्स देण्याचा अंदाज देखील चुकत नाही. जसं की इथं तुम्ही बघू शकता कोणतेच डॉट्स एकमेकाला चिटकलेले नाही आहेत, आणि त्यामुळे काय होतं आपली डिझाईनसुद्धा फिनिशिंगने दिसून येते. तसेच लगत मी एक सर्कल काढून आता हा आकार जो आहे ना, मी यूचा आकार काढला आहे आधी, आणि त्याच्या ज्या बाजू आहेत ना त्या थोड्या बाहेरच्या साईडला मोडल्यात. त्या लगत आपल्याला 2 लाईन्स टाकून वर 2 स्कल्प्सच्या लाईन टाकून घ्यायच्यात. तर लगत आपल्याला मिनी सर्कल टाकून एक सर्कल फिल करून घ्यायचे. त्या सर्कलच्या खाली आपल्याला 2 लाईन्स टाकून परत एक स्कल्प्सची लाईन टाकून घ्यायची. त्या लगत देखील आपल्याला स्मॉल सर्कल्स काढून घ्यायचे. हे देखील सर्कल्स आपल्याला एकाड फिल करून घ्यायचे. जो आपण वर आकार काढला होता इथं मी रॉड करून दाखवते, म्हणजे तुम्हाला नेमका अंदाज येईल तो आकार कोणत्या पद्धतीने बाहेर पडतो. हा सेम आकार आपल्याला खाली पण छोट्या आकारात काढून घ्यायचा आहे. तर हा होता आपला डबल झुमक्याचा दुसरा प्रकार. सर्वात आधी आपण एक लाईन टाकून त्याच्यानंतर विशिष्ट अंतर सोडून एक चौकोन काढून घेतला आहे आणि आपण तो फिल करत आहोत. त्यानंतर आपल्याला 3 आउटर लाईन देऊन घ्यायच्यात चारी बाजूने, जसं की तुम्ही इथं बघू शकता. आउटर लाईन देताना खूप काळजी घ्यायची आहे, कोणती आउटर लाईन एकमेकांना चिकटणार नाही. त्या आउटर लाईनच्या लगत आपल्याला एक स्कल्पची लाईन टाकून घ्यायची चारी बाजूंनी. हे झाल्यानंतर आपल्याला चारी बाजूने डॉट्स देऊन घ्यायचे. डॉट्स देताना आपल्याला तिथंच गोल गोल फिल न करता नॉर्मल कोन ठेवायचा आहे आणि जागेवर प्रेस करायचं. तर हा देखील आपला झुमका डिझाईनचा एक प्रकार झाला आहे. या ठिकाणी आपण पिकॉक मधला झुमका बघणार आहोत. हा झुमक्याचा आकार तसा पाहायला गेला तर अवघड आहे, पण सरावाने नक्कीच जमेल. डिटेलिंग मध्ये पिकॉक हा पार्ट टाकेलच मी, तेव्हा तुम्हाला एकदम डिटेलमध्ये समजावून सांगेल कोणता आकार कधी कसा घ्यायचा असतो.
त्यानंतर हा उर्वरित सर्व स्पेस आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. त्या पिकॉकच्या आकाराला आपल्याला ही फिनिशिंग लाईन देऊन घ्यायची. आता हा आकार आपल्याला झुमका या पद्धतीत कसा बदलायचा आहे ते इथं दाखवते. त्याच्याच लगत खाली आपल्याला एक सिमिलर लाईन काढून घ्यायची आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता. आणि वरचे ज्या पद्धतीने डॉट दिले आहेत तसेच खाली देऊन घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला या झुमक्याच्या मध्ये एक मिनी सर्कल काढून त्याच्यावर 2 स्कॅल्पच्या लाईन टाकून घ्यायच्यात आणि त्याच्यावर स्मॉल सर्कल्स टाकून घ्यायचेत. नंतर एक ते फिल करत ते खाली 3 स्ट्रोक्स टाकून घ्यायचेत. तर हा होता आपला झुमका स्टाईल मधला पिकॉक. या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे मी तुम्हाला एक स्मॉल झुमक्याचाच प्रकार दाखवते. ब्रॉड डॉट्स घेत स्मॉल डॉट्स कडे आलेलो आहोत. त्याच्यानंतर एक मिनी यू आकार घेऊन आपण त्याला फिल करून त्याच्यावर एक लाईन टाकून, आउटर लाईन टाकून, स्कॅल्पच्या लाईन टाकून डॉट्स देऊन घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण उलट करूयात. जसं की आपण आधी मोठा झुमका काढून छोटा झुमक्याची डिझाईन घेतली होती, तसं आपण या ठिकाणी आधी छोटा झुमका काढून मग त्याखाली मोठ्या झुमक्याची डिझाईन घेऊया. असे देखील झुमका तुम्ही पाहिलेले असणारच आहेत. बेसिकली झुमका ही डिझाईन मेहंदीमध्ये आपण जे कानात घालतो त्या झुमक्यावरनंच अनुसरून बनवलेली आहे. नंतर मिनी कोयरी काढून त्याला एक आउटर लाईन देऊन स्कॅल्प्स काढून घेतल्यात. मध्यभागी 3 स्ट्रोक्स टाकून साईडला डॉट्सने कव्हर करून घेतल्या.